brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. निवडणूक झाल्यानंतर बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनची आपण म्हणू शकतो रिझल्ट समोर आलेला आहे. मुंबई काँग्रेस ऑफिसच्या बाहेर आपण आहोत आणि तुलिप मिरेंडा जे नवनिर्वाचित नगरसेविका आहेत ते आपल्या सोबत आहेत. ब्रायन मिरेंडा माजी नगरसेवक आहेत. 7 मतांनी आपला विजय झाला आहे. आपण दोघे 7-7 आहोत. पुढे बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये काय करण्याचा तुमचा विचार आहे? बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये प्रथम गेल्या 4 वर्षामध्ये बीजेपीच्या प्रशासकांनी बसून जी मुंबईची दुरवस्था केलेली आहे, म्हणजेच रस्ते, गल्ल्या, गटार, त्यांच्या ज्या सुविधा, मूलभूत सुविधा आहेत ते मुंबईकरांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. त्यांचा जाब विचारणं होते की तो फंड कुठे गेला, कचऱ्यांच्या डब्याचा फंड कुठे गेला. माझ्या तर विभागामध्ये वॉर्ड क्रमांक 90 मध्ये गल्ल्यांची, गटारांची अवस्था एवढी खराब आहे, टॉयलेटची अवस्था एवढी खराब आहे की लोक आम्हाला विचारायला लागले की बाबा तुम्ही काय काम केलेलं आहे, जेव्हा आमचा टर्म 2022ला संपलेला आहे. मग 4 वर्षामध्ये बीजेपीच्या प्रशासकाने काय केलं, तो फंड कुठे घेऊन गेला, हा प्रथम माझं काम असणार आहे. कारण काय, दुसऱ्यांचं खापर आमच्या डोक्यावरती फोडण्यात आलं होतं आणि आम्ही जनतेला आम्हाला सांगावं लागलं की हे जी तुमची दुरावस्था आहे ते भाजप सरकारच्या त्या प्रशासकाने केलेली आहे, जो तिथे बसून तिथे त्याची मनमानी करत होता आणि तुमच्या मूलभूत सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचवल्या नाही. घनकचऱ्याचा विषय असो, महिलांच्या संरक्षणाचा विषय असो, प्रदूषणाचा विषय असो, एवढे सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहेत. तुम्ही आज कन्स्ट्रक्शन साइट्सला बंद करता, रस्त्यांचं प्रदूषण कुठे गेलं? प्रत्येक रस्ता खणून ठेवलेला आहे कॉन्क्रिटायझेशन करण्यासाठी. मग तो प्रदूषण कोण फैलवत आहे आणि कसा फैलवत आहे? स्टेज वाईज काम करण्याऐवजी पूर्ण मुंबई खोदून काढलेली आहे. ते का खोदून काढलेली आहे आणि कोणाच्या हेतूसाठी खोदून काढलेली आहे, हा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणणार आहोत. आमच्या वर्षाताई गायकवाड, मुंबई अध्यक्षा काँग्रेसच्या, त्यांनी आज म्हटलेलं आहे की 24 कॅरेट सोनं आमचे 24 नगरसेवक तिथे जाब विचारणार आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये की जी ही मुंबईची दुरावस्था झालेली आहे ती का झालेली आहे आणि कोणामुळे झालेली आहे ती उघडकीस आणणार आहोत. कुठे ना कुठे जे आपण नंबर्स मुंबईमध्ये पाहिले आता सध्या, तर स्लिम मेजॉरिटीने महायुतीचं सरकार बसते असं दिसतंय आणि जिथे स्लिम मेजॉरिटीने बसते, विरोधक जास्त प्रमाणात असले तर जे तुम्ही मुद्दे उपस्थित करण्याची विचारतायत, पण भगवा हिरवा या मुद्द्यात कुठे ना कुठे सत्ता पक्ष आपली वेळ घालण्याचा प्रयत्न करे. ही जी वस्तू आहेत, जे लोकांच्या निगडीत वस्तू आहेत, ते याच्यावर डिस्कशन कमी होईल असं वाटतं. मला नाही वाटत की लोकांच्या निगडीत वस्तूवरती कुठेतरी हा परिणाम येणार आहे. कारण काय, प्रत्येक वॉर्डला एक फंड येतो आणि जे प्रश्न आम्ही करतो प्रभागामध्ये असो किंवा हाऊसमध्ये असो, त्या प्रश्नांची कालावधी, त्या प्रश्नांचं जो महत्व असतं त्या हाऊसपर्यंत असतो, त्या लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय असतात ते आम्ही तिथे मांडतो. तर त्या फंडाशी किंवा त्यांच्या मूलभूत सुविधा पोहोचवण्यापर्यंत तिथे कुठेही आम्ही अडथळा येऊ देणार नाही. पण ह्याचा अर्थ हा नाहीये की आम्ही कुठेही गप्प बसणार आहोत. तुम्ही म्हणता ना भगवा हिरवा, करू द्या जे करतायत ते, पण लोकांच्या ज्या सुविधा आहेत, महानगरपालिकेचं जे मूळ काम आहे ते काम कुठेही आम्ही त्यांना थांबू देणार नाही आणि तिथे आम्ही भ्रष्टाचार होऊ देणार नाही, हा आम्ही प्रण घेतलेला आहे. ब्रायन मिरेंडा यांना विचारूया, 3 वर्ष जे सत्ता नव्हती किंवा कॉर्पोरेशनही नव्हतं, लोकांचे काम होत नव्हते, करायचे होते, कसे गेले हे 3 वर्ष? 3 वर्ष लय कठीण होते का आमच्याकडे फंड नव्हता आणि दुसरी गोष्ट काय, ते प्रशासन जे आहे ते बीजेपीची लोक रूल करत होते. त्यांना दाबून ठेवले प्रशासनाला की काँग्रेसची लोकांचं ऐकायला नाही पाहिजे तिकडे. पण हे लय मोठा प्रॉब्लेम होता. तरी पण आम्ही आपलं सर्व्हिस जे आहे हे 4 वर्षात आम्ही केलेलं आहे आमच्या आपल्या एरियामध्ये. युतीमध्ये आपण विधानसभा लढलो, लोकसभा लढलो, तुम्हाला काय वाटतं, युतीमध्ये जास्त फायदा झाला काँग्रेसला की इंडिपेंडंट लढताना जास्त? बघा, ते विषय जे आहे ते आपल्या वरिष्ठ लोकांचा आहे. आपण एक साधारण कार्यकर्ता आहे, आपण याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. जे त्यांचा विचार, त्यांचा सोच आहे, काय युतीमध्ये फायदा आहे, काय एकटा लढायला फायदा आहे, ते लोक करतात. आमच्यामध्ये हातात काही नाही. धन्यवाद. आपण म्हणू शकतो एक नवनिर्वाचित नगरसेविका असू द्या किंवा नगरसेवक बृहन्मुंबईमध्ये जात आहेत, लोकांच्या प्रश्नावर चर्चा होते की नाही हे आपल्याला पुढे पाहावं लागेल. कॅमेरापर्सन साई प्रसाद पाटील सोबत मुस्तफा शेख, मुंबई तक.